नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये पोहे खाण्याचे 2 छोटे चमचे तेल घालून घेतलं। तेल चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं, पाव चमचा हिंग घालून घेतला, 2 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घातले। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून घेतली तर ती घातलेली आहे। कढीपत्त्याचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। 1 चमचा यामध्ये आल्याची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि पाव वाटी ओल्या नारळाचा चव घातला। ओल्या नारळाचा चव घातल्यामुळे पदार्थाची चव ही दुपटीने वाढते। 1 ते 2 सेकंद छान हे सगळं परतून घेतलं। आता यामध्ये 2.5 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आधी 1 वाटी पाणी घातलं, नंतर दुसरी वाटी आणि ही आहे शेवटची अर्धी वाटी, असं बरोबर 2.5 वाटी पाणी घालून घेतलं। आता या पाण्याला एक खडखडून उकळ काढून घेतली। आता हा पदार्थ चवीला अगदी चविष्ट तयार व्हावा तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे। बटाट्याचा किस काळा पडू नये तर त्यासाठी पाण्यामध्ये घालून घेतला होता। असा हा किस हाताने पिळून घ्यायचा आणि नंतर आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं हा किस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। किस शिजून झाल्यानंतर यामध्ये पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे पदार्थ छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो। आता आपल्याला 1 वाटी यामध्ये रवा घालायचा आहे। रवा असा थोडा थोडा घालायचा आहे आणि रवा चांगला यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। असा थोडा थोडा रवा घालून घेतल्यामुळे रव्याच्या गाठी होत नाहीत। आता सर्वच रवा मी यामध्ये घालून घेतलाय। छान याला मिक्स करून घ्यायचे। यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि या मिश्रणाचा जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे। इथे मी हे मिश्रण कढईपासून वेगळं होईपर्यंत चांगलं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता मिश्रण छान कढईपासून वेगळं होत आहे आणि मिश्रणाचा मस्तसा गोळा हा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि मिश्रण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं। मिश्रण लवकर थंड होण्यासाठी असं चमच्याने आपल्याला या परातीमध्ये त्याला पसरवून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचंय आणि मिश्रण चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपलं हे मिश्रण चांगलं मळून झालेलं आहे। इथे आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मेदू वडे तयार करत आहोत। तर ज्या साईजचा वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे। सुरुवातीला छान याला असं गोल हाताने करून घ्यायचं, नंतर टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचं आहे। बोटाला तेल लावून घ्यायचं आणि याला या पद्धतीने होल हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपला हा मेदू वडा तयार झाला। याच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहे। आता लगेच आपण यांना फ्राय करून घेऊया। वडे फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। वडे आता कढईमध्ये घालून घेऊया। वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। एका साईडने वडे फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आणि वडे दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे फ्राय करून घेतले। बघू शकता मस्त असे क्रिस्पी खुसखुशीत असे हे वडे तयार झाले। दिसायला एवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला हे अगदी भन्नाट लागतात। याच पद्धतीने सगळे मेदू वडे फ्राय करून घेतले। असे हे मेदू वडे चवीलाही अगदी छान लागतात। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतके चविष्ट तयार होतात। बाहेरून मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत आणि आतून मस्त पोकळ असे हे वडे बनतात। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे। इथे जाडच रव्याचा वापर करायचा, बारीक रवा अजिबात वापरू नका। त्याच वाटीने बरोबर 1 वाटी यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून आपल्याला हा रवा दुधामध्ये भिजण्यासाठी ठेवायचा आहे साधारण 5 मिनिटांसाठी। रवा भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता एका पॅन मध्ये 1 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचे। त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी साखर घालून घ्यायची। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता साखर आपल्याला फक्त या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखरेचा पाक अजिबात बनवायचा नाही। साखर विरघळलेली आहे। गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवायचे। पाणी आणि साखरेचं मिश्रण तयार होत होतं तोपर्यंत रवा देखील चांगला मऊसूत भिजला गेलेला आहे। आता कढईमध्ये पोहे खाण्याचे 4 छोटे चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचे। तूप चांगलं गरम झालं, यामध्ये काजूचे बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि थोडेसे मनुका घालून घ्यायचे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रुट्स 1 ते 2 सेकंद तुपावरती चांगले हलक्या गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहे।
ड्रायफ्रुट्स इथे मी परतून घेतले। आता हा भिजवून घेतलेला रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता हा रवा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। जसा जसा हा रवा भाजला जाईल तसं तसं रव्याचं हे मिश्रण अगदी दाणेदार दिसायला सुरुवात होते आणि या रव्यामधून हलकासा सुगंध रिलीज होतो। यावरून समजायचं रवा इथे भाजून झालेला आहे। सांगितल्याप्रमाणे बघू शकता रव्याचा प्रत्येक कण छान असा दाणेदार दिसत आहे आणि मस्त असा सुटसुटीत तयार झालेला आहे आणि रव्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात देखील झालेला आहे। याचा अर्थ इथे आपला हा रवा भाजून झालेला आहे। आता तयार करून घेतलेलं पाणी आणि साखरेचं मिश्रण आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं। आता झाकण ठेवून आपल्याला हा रवा गॅसच्या मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। पण लक्षात ठेवा या 6 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी रवा मिक्स करत जायचा आहे, ज्यामुळे रवा हा तळाला चिटकणार नाही आणि रवा अगदी छान सुटसुटीत आणि मोकळा मोकळा तयार होईल। इथे मी हा रवा बरोबर 6 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतला। बघू शकता इथे आपला मस्त असा हा लुसलुशीत असा शिरा तयार झालेला आहे। अगदी झटपट हा शिरा तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो। सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर यामध्ये घालून घेतली। कच्चा रवा भाजून तर आपण नेहमीच शिरा बनवतो, पण असा दुधामध्ये भिजवून केलेला शिरा चवीला जास्त छान लागतो आणि या शिऱ्याची टेस्ट जसं आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसाद बनवतो त्याच प्रसादासारखी या शिऱ्याची चव लागते। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये जाड रवा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला याला मिक्स करून घेऊयात, यावरून अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घेतल्यामुळे त्याच्या गुठळ्या तयार होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। बघा इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या कपाने बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं होतं, तर त्यातील पाव कप पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ताटामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि तेल लावून ताटाला ग्रीस करून घ्यायचं आहे। कढईमध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। यामध्ये 1 रिंग ठेवायची आहे। रिंग नसेल तर तुम्ही ते डब्याचं झाकण सुद्धा वापरू शकता। आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय। पाणी गरम झाल्यावरती तेल लावून घेतलेलं हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आता 10 मिनिट इथे झालेले आहे आणि इथे आपलं हे बॅटर सुद्धा चांगलं भिजलं गेलेलं आहे। यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। हळद अगदी कमीच वापरायची, जर हळद जास्त झाली तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि 1 चमचा आल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अडकत नाही आणि अगदी छान मऊ लुसलुशीत जाळीदार असा तयार होतो। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ढोकळा मऊ लुसलुशीत स्पंजी तयार होण्यासाठी यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे आणि अगदी पटकन हे बॅटर मिक्स करून घ्यायचे। आता वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। आता आपण यावरचं झाकण काढूया। बघू शकता मस्त असा ढोकळा टम्म फुगून वर आलेला आहे। याला चेक करून घ्यायचे। टूथपिक अगदी क्लीन निघत आहे, याचा अर्थ ढोकळा इथे आपला शिजला गेलेला आहे। आता हा ढोकळा आपल्याला हलका थंड करून घ्यायचा आहे। ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण यासाठी तडका तयार करून घेऊया। पॅनमध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तळतडल्यावरती यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे। 4 ते 5 हिरवी मिरची घालायची आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 1 ते 2 मिनिटं ही फोडणी आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे। आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया। असा हा बेसन पिठाचा ढोकळा अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अगदी छान लागतो। आता आपण याला कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। मी तुम्हाला ढोकळ्यातील 1 पीस काढून दाखवते। बघा ढोकळ्याला छान जाडी पडलेली आहे आणि छान असा मऊ लुसलुशीत असा स्पंजी सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे। हा ढोकळा चवीला अगदी छान असा तयार होतो। तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता आणि नाश्त्याला सुद्धा तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4।
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे। तुम्ही इथे जाड रवा सुद्धा वापरू शकता। आता पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात। पाव चमचा गरम मसाला घालूया। अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। तुम्ही बघून घ्या याची थिकनेस अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी इथे मी वापरलं आहे। आता यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं आहे। बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचे काप घालायचे आहे। 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे। 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालायच्या। 3 हिरवी मिरची घालायची। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतात। 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी छान चटपटीत तयार होते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 वाटी कोथिंबीर घालायची। थोडंसं पाणी घालायचं आणि चटणी आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटून घ्यायची आहे। इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे, पण ही चटणी आणखी चविष्ट तयार होण्यासाठी आपण तडका देऊन घेऊया। त्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये 2 छोटे चमचे तेल घातलं। तेल कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 1 चमचा जिरं घातलं। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आणि ही फोडणी छान 1 ते 2 सेकंद तेलावरती परतून घेतली। गरम गरम फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि चटणी मिक्स करून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली ओल्या नारळाची चटपटीत अशी ही चटणी। चवीला अगदी छान लागते। अशी ही खोबऱ्याची चटणी चपाती सोबत, भाकरी सोबत, पराठ्या सोबत आणि डोस्या सोबत खूप छान लागते। आता इथे आपली चटणी तयार झाली आणि इथे आपलं जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता यापासून आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला। याला तेल लावून घ्यायचं आहे। आता डोस्याचं 2 पडी बॅटर आपल्याला अशा पद्धतीने या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। हा डोसा आपल्याला एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने याची कोरडी होते। यावरती आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि डोस्याच्या कळा देखील आपल्याला अशा पद्धतीने उलथण्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हा डोसा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे। बघू शकता छान अशी एका साइडने या डोस्याला जाडी पडलेली आहे। आता डोस्याची दुसरी साइड देखील आपण भाजून घेऊया। इथे मी हा डोसा दोघी साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तयार झाला इथे आपल्या चवीला अगदी भन्नाट लागणारा हा गव्हाच्या पिठाचा डोसा। चवीला अगदी छान लागतो आणि मस्त असा जाळीदार तयार होतो। हे डोसे दिसायला एवढे सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला अगदी अप्रतिम लागतात। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील एवढे चविष्ट हे डोसे तयार होतात आणि मस्त असे जाळीदार, मऊ आणि स्पंजी असे बनतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी मेथीची भाजी घेतली। हिला मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतले आणि भाजी बारीक अशी कापून घेतलेली आहे। आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। तूप गरम झाले। आता यामध्ये ही मेथीची भाजी घालायची आहे। भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिटं तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे। अशी ही भाजी तुपामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीचा कळवटपणा कमी होतो आणि तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। इथे मी भाजी 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये चांगली परतून घेतली। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। 4 चमचे यात ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि तुपातील परतून घेतलेली ही मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे। आता 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची यात मी पेस्ट घातलेली आहे। 1 चमचा जिरं घातलं। पाव चमचा हिंग घातला। हिंगामुळे पदार्थाला चव खूप छान येते। पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलाय। 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालायचं आहे।
जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी इथे वापरलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आहे। आता यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर चांगलं भिजलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता, पण मला हे बॅटर अगदी परफेक्ट वाटत आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे हे बॅटर हलकं फुलकं होतं आणि त्यामुळेच आपला पदार्थ स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो। याला मी चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। इथे आपण मेथीच्या भाजीची आप्पी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं आणि यामध्ये तेल घातलं। आता आपल्याला 1-1 चमचा आप्प्यांचं बॅटर अशा पद्धतीने आप्पे मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून हे आप्पे 5 ते 6 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती एका साइडने भाजून घ्यायचे आहे। इथे मी बरोबर 5 मिनिटं ही आप्पी एका साइडने भाजून घेतली। आता आपण यांना पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आप्पे एका साइडने भाजले गेलेले आहे। अशाच पद्धतीने सर्व आप्पे मी पलटी करून घेतलेले आहे। आता आपल्याला आप्प्यांची दुसरी साइड देखील अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साइडने हे आप्पे भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले इथे आपले मेथीचे आप्पे, चवीला अगदी छान लागतात। ज्या मुलांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, एवढे चविष्ट हे आप्पे तयार होतात। बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे। यामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेली मेथी घालायची। आता ही मेथीची भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान या तुपावरती परतून घ्यायची आहे। हे बघा, इथे मी ही मेथीची भाजी छान परतून घेतली आहे। आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता लगेच एका परातीमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचे, 1 चमचा बेसन पीठ घालायचे, 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची, पाव चमचा ओवा घालायचा आणि 1 चमचा तीळ घालायचे। आता यामध्ये आपण 2 चमचे दुधावरची साय घालूयात। अशी ही दुधावरची साय घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता ही तुपावरती परतून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने मळून घ्यायचं। आता ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे त्या साईजचा गोळा घेऊया आणि आता हा गोळा पिठामधून बुडवून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असं थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला आपण तेल लावूयात आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेऊयात। आता पुन्हा आपण याला पिठामधून बुडवून घेऊयात। आता याचा आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण पराठा भाजून घेऊयात। इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। आता यावरती पराठा घालूयात। पराठ्याची एक साइड छान भाजून झाली की पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं तेल लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात। तुपामुळे या पराठ्याला चव खूप छान येते। असं दोघी साइडने तूप लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला पराठा मस्त मी भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तर तयार झाला इथे आपला हा चटपटीत असा मेथीचा पराठा। हा मेथीचा पराठा नाश्त्यामध्येच काय तर मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। चवीला अप्रतिम तयार होतो। प्रकार क्रमांक 7। पाव वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतली
आता या डाळवरील पाणी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि डाळमधील 2 टेबलस्पून डाळ अशा पद्धतीने सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे। ही डाळ का बाजूला काढून घेतली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे काप, 2 हिरवी मिरची, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाण्याचा वापर जराही न करता आपल्याला जाडसर अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे। आता एका परातीमध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घालायचं आहे। यामध्ये वाटून घेतलेली ही मुगाची डाळ आता घालूया आणि बाजूला सेपरेट काढून घेतलेली ही डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे। अशी ही डाळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे। चाट मसाल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची। आता सगळ्यात शेवटी 2 चमचे साजूक तूप घालायचे। असं साजूक तूप घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे। जसे आपण चपातीचं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। असं पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं यावरती तूप घालायचं आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता इथे आपण मुगाचा पराठा तयार करणार आहोत। ज्या साईजचा पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता हा उंडा आपल्याला पिठामधून बुडवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असे याला लाटून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तूप घालायचं आणि याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने असं याला फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा याला पिठामधून बुडवून घ्यायचं आणि याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे मी गोलाकार पराठा लाटून घेणार आहे। इथे तुम्ही त्रिकोणी पराठा सुद्धा लाटून घेऊ शकता। आता इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे। आता आपण याला भाजून घेऊया। आता इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। यावरती हा पराठा घालायचा आहे। पराठ्याची एक साइड छान भाजून झाल्यानंतर पराठा पलटी करून घेऊया। यावरती आता तूप घालून घ्यायचं आहे आणि दोघी साइडने आपल्याला तूप घालून हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता, पण तुपामुळे या पराठ्याची चव खूप छान लागते। इथे मी दोघी साइडने छान तूप लावून हा पराठा मस्त भाजून घेतलेला आहे। हे बघा इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हा पराठा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि जर प्रवासामध्ये पराठा नेत असाल तर 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही। असा हा मुगाचा पराठा अतिशय पौष्टिक तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतो। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।